नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज 2 जून आणि लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी सरकारकडे जाणार आहे कामत बंगल्यावर तिचे डॉक्युमेंट्स आणायला आणि तिथे जाऊन ती सरकारला चॅलेंज देते आणि सरकार असं काही करते की कान्हाचंच काम आता सहज आणि सोपी होतं। सखीला आता कान्हाकडेच काम करावं लागणार आहे। तर ते कसं आणि का बरं बघूया आजच्या भागात। तर मित्रांनो, त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेटेस्ट एपिसोड तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। सुरू करूया आजच्या भागाला। त्या जेवत असताना दाभाडे मावशी सखीला म्हणतात, सखी चूक सुधार मग आता। सखी म्हणते, हो पण कशी? त्यावर आता दाभाडे मावशी सखीला सुचवतात आणि म्हणतात, सरकारला शिक्षा करून। सखी म्हणते, सरकारला शिक्षा? मी तसं कसं करणार? ही बाई तर एका मागोमाग एक अटॅक करते फक्त। आता बघा ना, माझ्या बँकेचे अकाउंट त्याने फ्रीज केलेत। ज्याशी लढायचं जे कायदेशीररित्या सगळं करावं लागेल आणि वकिलांशीही आपल्याला कनेक्टेड राहावं लागेल, आपल्याला फीस द्यावं लागेल त्यांची फी द्यायला मी पैसे कुठून आणू? त्यावर आता जानू सखीला म्हणते, नाही सखी बरोबर आहे ग, पैसे भरावे लागतीलच। सखी आम्ही तुला मदत करू का? सखी म्हणते, नाही नाही थँक्यू जानू, पण मला माहिती आहे तुम्ही सगळीच चांगली माणसं आहात, माझी माणसं आहात। ही वाईट वेळ माझी आहे, त्यामुळे मला एकटीनेच लढावं लागेल। आता फक्त मला सुचत नाहीये, मार्गच नाही सापडत। दाभाडे मावशींना एक गोष्ट सुचते आणि दाभाडे मावशी म्हणतात सखीला, मी एक सांगू का? बघ, तुला कुठून तरी सुरुवात करायची आहे की नाही? मग सखी तू एक छानशी नोकरी बघ की। आता सखी सगळं ऐकत असते आणि पुढे आता मावशी म्हणतात, नोकरी कर, चांगले पैसे कमव आणि मग सरकार समोर उभी राहा। तर सखी म्हणते, अरे हो ऍक्च्युली नोकरी करायचं मला कसं नाही सुचलं? त्यावर मावशी म्हणतात, अगं मग घरात मोठी माणसं कशाला असतात? तर हे ऐकून सखी खूपच खुश होते। पण आता जानू म्हणते, अगं पण त्यासाठी तुला डॉक्युमेंट्स लागतील ना तुझे, त्याचं काय? सखी आता सहजच म्हणते, डॉक्युमेंट्स आहेत की माझ्या रूम मध्ये। पण आता सखीच्या एकदम लक्षात येतं की तिथे तर सरकार आहे आणि पुढे आता सखी म्हणते, डॉक्युमेंट्स तर तिथे आहे ज्या घरातून मला हाकलून दिलं। डॉक्युमेंट्स परत मिळवायचं असेल तर मला तिथे जावं लागेल। त्यावर मावशी म्हणतात, आणि सरकारने तुला घरात नाही घेतलं तर? मावशी आता काळजीपोटीही सखीला म्हणतात आणि सखी आता विचारतच पडते। आणि बघा आता काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अपर्णा कान्हाला सगळं सांगते की मा हल्ली पण रोज सकाळी बाहेर जातात आणि कान्हाला आता डाऊट येतो की सरकार विरोधात तर आजी काही करत नाहीये, काही प्लॅनिंग वगैरे। तर आता त्यावर कान्हा विचार करतो थोडा। अपर्णा म्हणते, जाऊ दे रे, तू काही विचार करू नकोस, तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, देवर खाटपीत जा आणि झोपत जा। घे आता जेवण घे बरं। कान्हा म्हणतो, नाही नाही आता मला जेवण जाणारच नाही अजिबात। त्यावर अपर्णा म्हणते, मी आता बॉस आहे की नाही, माझं ऐकायचं, गपचूप बस आणि जेवण कर। आणि त्यानंतर अपर्णा आता कॉल करून कान्हासाठी जेवणाची प्लेट मागवते। कान्हा पण म्हणतो, काय गाय तू? अपर्णा म्हणते, चुपचाप बस। त्यानंतर आता हे दादा येतात, यांच्या ऑफिस मधले आणि प्लेट देऊन जातात आणि हे वाढत असतात। त्यावर आता अपर्णा म्हणते की राहू दे तुम्ही, मीच करते। तर कान्हा आता स्वतःहून घेतो सगळं। अपर्णा म्हणते, रे राहू दे रे, असं आहे तू घरी कुठे असतो आता, मी वाढते तुला। त्यानंतर अपर्णा आता गाल ओळखते कान्हाचे। कान्हा म्हणतो, आई ती आईच असते नाही का, म्हणजे तिला बॉसच्या खुर्चीवर जरी बसवलं ते तिच्यातली माया काही कमी होत नाही। त्यावर अपर्णा म्हणते, बरोबर। त्यानंतर सुंदरसं बॅकग्राऊंड गाणं सुरू होतं, आई माऊलीची माया हे वाला। आणि त्यानंतर काय होतं, अपर्णा स्वतःच्या हाताने कान्हाला प्रेमाने भरवत असते। इतकंच नाही तर कान्हा सुद्धा स्वतःच्या हाताने त्याच्या आईला खाऊ घालतो आणि खूप छान सीन आहे हा। त्यानंतर हे बॅकग्राऊंडचं सुंदर असं गाणं। आता काय होतं, कान्हाचं जेवण करून झालं असतं। कान्हा आता अपर्णाला म्हणतो, बस बस आई, आता माझं पोटही भरलंय आणि मन सुद्धा, आता मला काहीच नको। तू भरवल्यामुळे काहीतरी वेगळंच झालं, पण तृप्त झालंय मन। वर अपर्णा म्हणते, अच्छा? कान्हा म्हणतो, हो ना। पुढे आता अपर्णा सांगते कान्हाला, बघ यावेळी मी आली इथे, पण पुढच्या वेळी तू यायचंस आणि जमलं ना तर सखीला घेऊनच ये, लक्षात आहे ना? मला तिचं हळदी कुंकू करायचंय। कान्हा म्हणतो, हो ग। त्यानंतर अपर्णा सगळं आवरत सुद्धा असते। कान्हा म्हणतो, एक मिनिट, आवरत बसू नकोस, आवरायला आहे आपल्याकडे एक माणूस, राहू दे हा। अपर्णा म्हणते, बरं। असं म्हणत आता अपर्णा तिथून निघून जाते आणि जाताना कान्हाचं तोंड वगैरे सुद्धा पुसून देते। आणि आता कान्हाची आई निघून गेल्यावर कान्हा आता म्हणतो, साईबाबा भलेही माझी आणि सखीची भेट उशिरा घडवा, पण त्याआधी माझ्या आईची आणि सखीची भेट घडवा तुम्ही। माझी आई किती कमाल आहे ना, सखीला नक्की आवडेल। तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कामत बंगल्यावर आली असते। वेदू आता दार उघडते आणि समोर सखीला बघून खूप खुश होते। सखी आता आतमध्ये येते आणि एक नजर घराकडे फिरवते। वेदू म्हणते, सखी ताई तुम्ही या ना, किती छान वाटते तुमच्याकडे पाहून, कशा आहात तुम्ही? तुमच्यासाठी काही करू का, चहा कॉफी काही थंड घ्याल? सखी म्हणते, अगं थांब, काहीच नकोय मला, तू कशी आहेस ग? आता वेदू खोटं सांगते आणि म्हणते, मी बरी आहे। आता सखी वेदूला विचारते, आणि घरात सगळं कसं सुरू आहे? आता वेदू सांगते, काय सांगू तुम्हाला ताई, ती सरकार सगळ्यांचे खूप हाल करत आहे।
त्या परशु सर आणि मीनाक्षी मॅडमची हालत तर तुम्ही पाहतच आहात. हे घर आता आधीसारखं नाही राहिलं, खूप काही बदललंय. त्यावर आता सखी वेदूच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर सखी आता आतमध्ये येते आणि बघते तर काय, परशु टीव्ही पुसत असतो आणि मीनाक्षी झाडू लावत असते. सखी आता दोघांनाही हाक मारते आणि म्हणते परशु काका, मीनाक्षी काकू. आता हे दोघेही सखीला पाहून खूप खुश होतात. मीनाक्षी सखीला मिठी मारते आणि डायरेक्ट रडायला लागते. सखीला म्हणते बघ ना आमची काय अवस्था झाली आहे, तुला मला भेटायला मिळेल हे सुद्धा वाटलं नव्हतं ग. परशु म्हणतो सखी, आम्हाला तर असं वाटायला लागलंय की कुठे ना कुठे या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत. सरकारला ओळखण्यात चूक तर केलीच आहे आम्ही. त्यानंतर मीनाक्षी सखीला म्हणते अगं सखी, हे हाल आता नाही सोसवत ग. आणि परशु सखीला म्हणतो आता सखी, या सगळ्यातून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढ, मला सोडव ग. आणि तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते. एक हात तिच्या अशी कमरीवर ठेवते आणि म्हणते झालं का रडून. आणि बघा आता काय होतं. ही मनस्विनी परशु मीनाक्षीला म्हणते कोणाकडे मदत मागताय तुम्ही, ह्या सखीकडे? विसरलात का, सखीकडचं सगळंच मी जवळपास फ्रीज केलंय. आता तिच्याकडे काहीच नाहीये तुम्हाला देण्यासाठी. पुढे चला कामाला लागा. आता काय होतं, परशु आणि मीनाक्षी लगेच आतमध्ये जातात आणि त्यानंतर ही मनस्विनी वेदूला सुद्धा बोट दाखवते आणि म्हणते तुला काही वेगळं सांगायचं आहे का. त्यावर आता वेदू घाबरतच तिथून निघून जाते. आणि तिथे आता फक्त सखी आणि ही मनस्विनी असतात. आणि आता ही सरकार सखीला म्हणते अरे वा सखी, या घरात पुन्हा येण्याचं धाडस केलंय तू, विसरलीस का? या घरातून मी तुला हाकललं होतं. काय ग, का आलीस परत मग? घर कामासाठी आलीस का? बट लेट मी टेल यू, आता या घरात काम करायसाठी कोणीच नकोय आम्हाला. पुढच्या महिन्यात बघू हा, निघ आता. त्यावर आता सखी उत्तर देत म्हणते मी काम मागायला नाही आलीये, माझ्या काही गोष्टी माझ्या रूम मध्ये आहेत ते घ्यायला आली परत. त्यावर आता ही मनस्विनी सखीवर हसते आणि म्हणते काय माझी रूम, कम ऑन बेबी वेक अप. आता तुझ्याकडे माझं म्हणण्यासारखं काही सोडलं नाहीये या घरात, उर्फ या माझ्या घरात. पण ठीक आहे, आय एम गुड ह्युमन बिईंग. जा आणि तुला जे काही घेऊन जायचंय घेऊन जा, मी नाही अडवणार ग तुला. आणि तसंही प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून झाल्यात. आता सह्या केल्यावर सगळं आता माझं झालंय, त्यामुळे आता तू या घरातून काय घेऊन जाणार, सो जा. तर सखी आता या मनस्विनीकडे रागातच बघते आणि तिच्या खोलीत निघून जाते. आणि ही मनस्विनी आता सखीची वाट बघते खाली. सखी तिच्या खोलीत येते आणि तिला सगळं जुनं आठवतं, कान्हा आणि तिची मज्जा मस्ती. त्यानंतर सखी थोडी इमोशनल होते आणि मग ती तिचं कपाट उघडते, तिचे डॉक्युमेंट्स ती चेक वगैरे करते आणि तिच्या हाती घेते. आणि मग आता सखीचं लक्ष जातं तिच्या फोटो फ्रेम कडे, ज्यामध्ये लहानपणची सखी आणि तिचे बाबा असतात, हे राघव कामत. सखी त्या फोटो फ्रेम कडे बघते आणि खूप रडायला लागते. आणि इतकंच नाही तर तिथे ठेवलेला मोरपीस सुद्धा सखी तिच्या हाती घेते. ती आता कान्हाची आणि तिची आठवण असते. आता सखी हे 3 वस्तू घेऊन तिथून निघत असते. आणि बघा आता काय होतं, सखी आता गपचूप जाणार असते, पण ही मनस्विनी मुद्दाम सखीला थांबवते आणि तिला म्हणते काय ग, इतकी काय घाई, माझ्या राज्यात आली आहेस, मी तुझा उद्धार केला नाही असं होईल का, बघू तरी तू काय घेतलंयस. त्यानंतर मनस्विनी आता नीट बघते आणि म्हणते अच्छा डॉक्युमेंट्स आणि मोरपंख. त्यानंतर ती फोटो फ्रेम कडे बघते आणि म्हणते ओ सो क्यूट. आणि तुझ्या बाबांचा फोटो, या फालतू गोष्टी घेऊन जायला इथे आली होतीस का? आणि काय ग, पुन्हा स्वतःचा अपमान करून घेतलास. ही आता म्हणते ह्या गोष्टी फालतू नाही, गोष्टींचा मोल माझ्यासाठी खूप आहे. या फाईल मध्ये माझे सर्टिफिकेट्स आहेत, ही माझी ओळख आहे आणि माझी गुणवत्ता दाखवतात. ह्या माझा आणि माझ्या बाबांचा फोटो मी खचली की मला बळ देतो. ते आता सखी मोरपंखाचं सुद्धा सांगणार असते. सखी म्हणते आणि हे मोरपंख म्हणजे, आणि सखी मध्येच थांबते. मनस्विनी विचारते काय, कबीरने तुला फसवलं, त्याची खूण हो ना, असं म्हणत ही मनस्विनी सखीवर असते. पण आता सखी मनस्विनीला म्हणते दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटा आपल्याकडे असतात, विसरू नका तुम्ही. सरकार तुमच्यात आणि त्या कबीर मध्ये काय असा फरक आहे. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते ए कोण आहेस, कोण तू, हे बोलतीयस कोणाला, मला काय आहे ग तुझ्याकडे, सांग ना. काहीच नाही, आणि माझ्याकडे बघ, आज माझ्याकडे सगळं आहे. ती आता ओजी अमिताभ बच्चन यांची कॉपी करते आणि डायलॉग मारते त्यांचा. तो जो जुनावाला डायलॉग होता ना, आज मेरे पास गाडी है, बंगला है, पैसे है, तुम्हारे पास क्या है. तर तसंच आता ही मनस्विनी सखीला म्हणते आज माझ्याकडे आलिशान घर आहे, बंगला. इथे आता मनस्विनीचे 2 नौकर सुद्धा येतात. तुझ्याकडचा ज्यूस घेत मनस्विनी म्हणते आणि नौकर चाकर आहे. तुझ्याकडे काय ग, सांग ना, काय तुझ्याकडे, तुझ्यावर भीक मागायची वेळ आली आहे. त्यावर आता सखी म्हणते कष्टाला लाज नसते सरकार, पण तुमच्यासारख्या माजुरड्या बाईला हे नाही समजणार. सखी आता चक्क असं तोंडावर म्हणते या मनस्विनीच्या आणि पुढे म्हणते तुम्हाला असं वाटत असेल की मी लाचार झालीये, मी वीक झालीये,
ही राखेत मिसळली आहे, पण हे विसरू नका, याच राखेतून फिनिक्स पक्षी उंच भरारी घेतो. आता ही मनस्विनी सखीला म्हणते, अरे बापरे, पण हे सगळं बोलायलाच चांगलं वाटतं आणि ऐकायला तर पैसा कुठून आणशील, आहे का एक दमडी तरी तुझ्याकडे? त्यावर आता सखी मस्त उत्तर देते मनस्विनीला आणि म्हणते, तुमच्याकडे होती का एक दमडी तरी? नाही ना, मिळवलीत तुम्ही पण. हा, पण फक्त तुम्ही खोटेपणा करून मिळवलीत आणि मी कष्टाने मिळवेन. मी आता नोकरी करणार आणि पैसे कमावणार. मला आता काय करायचं ते करा, असं चॅलेंज देऊन आता सखी तिथून निघून जाते. पण मनस्विनी बघा आता काय करणार आहे. सखी गेल्यावर आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते, खरं तर मला काही करायचंच नव्हतं सखी, पण आता तोंड वर करून मला चॅलेंज देऊन गेलीयस, तर बघच आता मी काय करते. आणि या मनस्विनीला सखीचा इतका राग येतो की ती ज्यूसचा ग्लास फेकून देते आणि म्हणते, वाघिणीच्या घरात येऊन, तिच्या गुफेत येऊन तिला चॅलेंज द्यायची काही गरजच नव्हती सखी, आता बघच मी काय करते. इथे आता सखी आता घरी आली असते तिच्या साडीत आपल्या दाभाडे मावशींकडे, आणि सखी तिचा लॅपटॉप घेऊन आली असते. सखी आता लॅपटॉपवर जॉब बघत असते आणि त्याच बरोबर भाजी सुद्धा चिरते. हे असं सगळं सखीचं मल्टीटास्किंग चालू असतं. तिथे आता जानू येते आणि म्हणते, बाप रे, खल्लासच काम आहे आज, आज काही ऐकत नसते ही पोरगी. जानू आता तिथे खाली बसते आणि सखीला म्हणते, 2 हाताने 4 काम चालू यायचे तर काय करते सखी तू लॅपटॉप मध्ये, असं जानू विचारते सखीला. सखी आता सांगते, अगं मी जॉब साठी अप्लाय करतेय कंपनीज मध्ये. त्यावर आता जानू म्हणते, बेस्ट, आता तू नोकरी करायची ठरवलेलीच आहे दिसतंय. सखी म्हणते, हो ना, आज मी ठरवलंच, उद्या मी जॉब मिळवणार आणि परवा सरकारला तिची जागा दाखवणार. हे ऐकून जानू म्हणते, अरे वा, एक नंबर सखी. पण काय ग सखी, इतक्या कमी दिवसात इतकी कशी काय बदलली तू? बदल हा चांगलाच आहे, पण अचानक बदललीस तू, याचं जरा आश्चर्यच वाटते बघ. त्यावर आता सखी म्हणते, अगं जानू, मला वाटतं बदल हा असाच असतो, एका झटक्यात होतो. मला आता हाच तो क्षण वाटतोय माझ्या जीवनाचा, लाईफ चेंजिंग आणि टर्निंग पॉइंट. आता फक्त मला जॉब मिळवायचंय आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मग त्या सरकारलाही कळेन सखी काय चीज आहे ते. जानूला सखीचं खूप कौतुक वाटत असतं. सखी आता काही जॉब साठी अप्लाय करते, पण बघा आता काय होतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही मनस्विनी तिच्या ऑफिस मध्ये गेली असते आणि तिने एक मोठी मीटिंग घेतली असते, ज्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक असतात, बिझनेसमॅन असतात. त्यावर आता ही मनस्विनी सगळ्यांना म्हणते, तुम्हाला तर माहितीये सखी कोण आहे ते, माझी एकुलती एक मुलगी आहे ती, माझा जीव की प्राण. सगळ्यांना ती म्हणते, हे सगळं तिचंच तर आहे. पण आता अनफॉर्च्युनेटली तिला या सगळ्याची किंमत राहिलीच नाही. आणि सॉरी, आय मीन आय नो दिस इज पर्सनल, पण तुम्ही सगळे माझी फॅमिलीच आहात नाही का? आता सगळेजण मान डोलवतात. पुढे मनस्विनी बघा काय सांगते. आता मनस्विनी म्हणते सगळ्यांना, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. गेल्या काही दिवसात कामात घरात खूप तमाशे झालेत. तुम्हाला सखीचा तो फ्रॉड नवरा, तो तर आठवतच असेल, स्वयंवरवाला. माहितीये का काय केलं त्याने? माझ्या जुळ्या बहिणीला माझ्या घरात आणलं, मनस्विनीला. सगळा गोंधळ झाला आणि घरात सगळे गोंधळले होते. तेजस्विनी कोण, मनस्विनी कोण, कोणाला काहीच समजायचं नाही. मला खूप त्रास झाला. त्यानंतर डोळ्यात पाणी वगैरे सुद्धा आणते ही मनस्विनी आणि पुढे नाटकं करत म्हणते. आणि त्यानंतर काय झालं, माझी सखी माझ्याशी भांडून माझ्याच बद्दल मनात गैरसमज निर्माण करून घर सोडून निघून गेली हो. आणि तो कबीर किर्लोस्कर, ओनर ऑफ किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन्स, आणि माझ्या मुलीच्या मनात वाटेल ते भरवलं आणि आज त्याची कंपनी टॉपला आहे, जशी आधी माझी होती. आणि सगळेजण आता ऐकत असतात तिचं बोलणं. पुढे मनस्विनी म्हणते, पण मी माझा सगळा भूतकाळ मागे टाकून पुन्हा जोमाने कामाला लागेन. मी असं डायरेक्ट उत्तर देते म्हणून तो घाबरतोय मला. आणि त्याला हे सुद्धा माहितीये की माझा जीव माझा मुलीत आहे आणि तो मला इमोशनली वीक करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळे मला ओळखतात, यू ऑल नो मी. त्यानंतर ती राघवचा पत्ता बाहेर काढते, राघवच्या फोटोकडे बघते आणि म्हणते, माझ्या राघवने इतक्या कष्टाने उभं केलेलं हे एम्पायर, बिझनेस, क्या सहजासहजी मी त्याचं नुकसान होऊ देणार नाही. मी एकटीने लढू शकते, पण काय ना, सगळ्यात तुमचं नुकसान होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय. आता कोणाला काही समजत नाही. सगळे जे बिझनेसमॅन असतात ते एकमेकांकडे पाहतात. त्यातला एक विचारतो, नुकसान म्हणजे? तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि जानू सखीला म्हणते, पण सखी, तुझं झालेलं नुकसानाचं काय? त्या सरकारने तुझं सगळं काही हिरावून घेतलं, ते पण तुला फसवून. आता तू सगळं वैभव परत कसं मिळवशील? आता सखी म्हणते, अगं बाई, त्यासाठीच तर नोकरी करणार आहे मी आणि पैसे कमावणार आहे. जानू म्हणते, अगं हो, पण त्या नोकरीने इतके पैसे थोडीच मिळतात. तू आता सरकार सोबत कसं लढशील? तसंही आता तर तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, जे खरं तर तुझंच आहे म्हणा, सध्या त्या सरकारकडे आहे. सखी आता म्हणते जान्हवीला, त्या सरकारशी मी कायद्याने लढणार आहे, तिला कोर्टात खेचणार आहे. आणि यासाठीच मला पैसे हवेत. पैसे कमवण्यासाठी मला नोकरी हवी आहे. आणि बघा आता काय होतं. सखी आता इकडे स्वयंपाक सुद्धा करत असते, तितके तिथे लाईन जाते. सखीचा लॅपटॉप आता डिस्चार्ज होणार असतो. सखी म्हणते, अरे देवा,
मला तर जॉब ऍप्लिकेशनची कामं करायची आहे आणि लॅपटॉपची तर बॅटरीच कमी होत चालली आहे. अशी होती ना लाईन, पण मी चार्जेस केला नाही लॅपटॉप. जाणू म्हणते मग करायचं ना, विसरलीस का? चाड आहे ही चाड. सखी म्हणते मला काय माहिती होतं ग लाईक जाणार आहे. जाणू आता सखी जवळ येऊन बसते आणि म्हणते काय ग, या आधी सुद्धा तू 1 महिना चाडीत होतीस कान्हासोबत आणि तुला माहिती नाही का मग इथे लाईट कधी पण जाते कधी पण येते. सखी म्हणते अगं हो. सखीच्या तोंडून एकदम निघतं. सखी म्हणते अगं हो, पण या आधी लाईट गेली असं कान्हाने कधी जाणूच दिलं नाही. सखीला एकदम लक्षात येतं. जाणू आता स्माइल करते. सखी जान्हवीकडे बघते आणि म्हणते काय ग, दात काढायला काय झालंय? ते मला मदतीची गरज आहे, हेल्प कर माझी. जाणू म्हणते ग मी काय मदत करू तुला? माझा किरण काय MSCB मध्ये आहे का? आणि त्यानंतर आता काय होतं बघा, सखीचं लक्ष जातं आणि आता मावशींच्या समोरचं जे घर असतं ते लाईट असते. सखी म्हणते काय ग, इकडे बघ ना जाणू, समोरच्या घरात तर लाईट दिसतंय मला. काकू तर मिक्सर लावत आहे. जाणू म्हणते अरे बापरे, हो की ग, ते म्हणजे ना आपल्या इकडचीच लाईट गेलेली दिसतीये. समोरच्या फेज मध्ये लाईट आहे म्हणजे आपल्याच इकडची लाईट गेली आहे. पण मज्जा आहे बाबा समोरच्या फेज मधल्या लोकांची. तितक्यात तिथे आता कान्हाची एंट्री होते. कान्हा म्हणतो हो मज्जा तर आहे बाबा आमची, आमच्याकडे लाईट आहे तुमच्याकडे नाही आहे का? हवी आहे का लाईट? कान्हा आता मस्त चिडवतो आणि सखीला म्हणतो बोला, हवी आहे का लाईट? तुम्हाला जॉब ऍप्लिकेशन टाकायचं आहे ना? आता सखी म्हणते 1 मिनिट, अरे तुला कसं माहिती? आणि आता सखी चालू होते आणि म्हणते बघितलंस का जाणू, हा आपल्या रूमच्या बाहेर होता आणि सगळं बोलणं ऐकत होता. आपल्या दराला कान देऊन उभा होता हा मुलगा. आता कान्हा म्हणतो ओ तुमच्या आवाजाचा व्हॉल्यूमच इतका मोठा आहे ना, डोंगरावरच्या माणसाला सुद्धा तुमचा आवाज ऐकू येईन. बघा आता सखी काय करते. सखी मोठ्याने ओरडते आणि म्हणते तुला काय म्हणायचंय? ओरडतीये का मी? सांग ना, ओरडतीये का? आणि आता सखीच्या लक्षात येतं की हो ती खरंच जोरात ओरडतीये. तर सखीला थोडं ऑकवर्ड होतं. जान्हवी सुद्धा सखीवर हसते. कान्हा आता परत सखीला रिमाइंडर देतो आणि म्हणतो बॅटरी लो होतीये हा तुमच्या लॅपटॉपची, सांगा देऊ का वीज? बघा आता सखी काय करते. सखी म्हणते जानू हा काही फक्त एकटा नाहीये दुसऱ्या फेज मध्ये, सानप मामा राहतात, सुषमाताई राहतात, तिथे जाते मी. असं म्हणून सखी तिचा लॅपटॉप घेते. ते चार्ज करायचा म्हणून दुसरीकडे नेते. पण बघा आता काय होतं. जानू आता कान्हाला म्हणते काय रे, सखीने तुझ्याकडनं वीज घ्यावी असं साईबाबांच्या मनात नाहीये वाटतं. पण कान्हा म्हणतो थांब ग, त्या स्पीडने ही घराबाहेर गेली आहे ना त्याच्या दुप्पट स्पीडने घरात येते की नाही बघच. जान्हवी तर आश्चर्यानेच बघते. कान्हा म्हणतो 10 नाही सोड 5 म्हणायच्या आत ही सखी आतमध्ये येणार. कान्हा आता काउंटिंग करू लागतो. 5 4 3 2 आणि 1 म्हटल्याबरोबर सखी हजर असते. कान्हा म्हणतो 1 नंबर. जान्हवी विचारते काय ग परत कशाला आलीस? सखी म्हणते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कान्हाने काय केलंय काय माहिती, पण इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा आता ही मनस्विनी सगळ्या बिझनेसमॅनच्या मनात टाकते तुमचं नुकसान असं होईल म्हणजे आता सखीला स्वतःची कंपनी सोडून दुसऱ्याच्या कंपनीत काम करायचंय. हे बरोबरच आहे की आजची पिढी स्मार्ट असते, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं ब्ला ब्ला. असो मला काहीच हरकत नाहीये. काय ना या सगळ्यात तुमचंच नुकसान आहे. आता एक माणूस विचारतो आमचं नुकसान कसं काय? मनस्विनी सांगते ते असं की तुम्हाला तर माहितीच आहे की कबीर किर्लोस्कर आधी माझ्या कंपनीत माझ्या हाताखाली काम करत होता. त्यानंतर ते माझ्या कंपनीचे सिक्रेट्स चोरलेत, जे क्लायंट्स चोरलेत. कधीही न हरलेलं टेंडर पहिल्यांदा मी त्याच्यामुळे हरले. हे सगळं यामुळे झालं कारण मी त्याच्यावरती खूप विश्वास ठेवला होता. मला समजायला उशीर लागला, पण हा सगळा पॅटर्न तो पुन्हा रिपीट करणार. तुमच्यासोबत असं व्हायला नको म्हणून तुम्हाला सांगतेय. कबीर सखीला तुमच्यापैकी कुठेतरी पाठवणार जॉबला आणि मग तुमच्या कंपनीची कॉन्फिडेन्शियल माहिती ती कबीरला देणार. मग काय होईल ते तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे आता तुम्हीच विचार करा. सखीला तुम्ही नोकरी देऊ नका असं मी तुम्हाला नाही म्हणू शकत, फोर्स पण नाहीच करू शकत. पण तुम्हीच विचार करा. तुमचं नुकसान होताना मला दिसत होतं म्हणून तुम्हाला इथे बोलावलं आणि हे सगळं सांगितलं. आता हे सगळे जे बिझनेसमॅन आहे, इन्व्हेस्टर्स आहे, ते विचार करू लागतात. मनस्विनी तिच्या मनात म्हणते तीर बरोबर निशाण्यावर लागलाय. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता या बिझनेसमॅन कडे जाते आणि यापैकी एकही जण सखीला जॉब देत नाही. सरकारने यांचे कान भरले असतात म्हणून एक जण तर सखीचे डॉक्युमेंट्स फेकून देतो. मग शेवटी सखी आता जाते कान्हाजवळ. सखीला तिथे जाऊन समजतं की तिचा बॉस कान्हा आहे. मित्रांनो आता सखीला कान्हाकडे जॉब तर करावाच लागेल आणि सखी जॉब पण करणार आहे. मी तुम्हाला एक छोटस स्पॉइलर देते. सखी आता किरण आणि कान्हाचं बोलणं ऐकते. त्यावरून तिला समजतं कान्हासाठी अजूनही सखीच त्याचं जग आहे. कान्हा कुठल्याच प्रकारचं नाटक नाही करत आहे हे आता सखी ऐकून घेते. तर बघूया मित्रांनो आता सखीच्या मनात आणि डोक्यात काही जातं का. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि सखीने सरकारला दिलेलं उत्तर कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करा. थँक्यू.